सोलापूर येथे असलेल्या वृद्धाश्रमात काहीच फाडणारी दुर्दैवी घटना समोर आली आहे। शहरानजीक असलेल्या मोरवंची तालुका मोहोळ येथील प्रार्थना फाउंडेशनच्या वृद्धाश्रमात एका 76 वर्षीय वृद्धाचे नुकतेच निधन झाले होते। त्यांची माहिती त्यांच्या कुटुंबियास कळवण्यात आली, परंतु पित्याचा मृतदेह घरी नेण्यास मुलाने नकार दिला। बाप म्हणायला सुद्धा लाज वाटते असे सांगून मुलाने पित्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला। ते बेवारस आहेत अशी नोंद करा असा निरोप वृद्धाश्रम चालवणाऱ्या संस्था चालकांकडे त्यांनी पाठवला। एवढेच नव्हे तर पित्याच्या अंत्यदर्शनासाठी येण्यासही मुलांनी नकार दिला। त्यानंतर दुर्दैवाने संस्थेने वृद्धाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले। या घटनेनंतर सोलापूर शहरात माणुसकी ओशाळली आहे का असा प्रश्न सर्वांना पडलाय। वृद्धाश्रमात मयत झालेल्या वृद्धाच्या मुलाने आपल्या पित्याचे तोंडही पाहिले नाही, उलट त्यांना कोणीही नाही, बेवारस आहेत अशी नोंद करा म्हणून सांगितलं। मृत वृद्ध आजोबा मोरवंची प्रार्थना फाउंडेशन मार्फत चालवल्या जाणाऱ्या वृद्धाश्रमात गेल्या वर्षीपासून दाखल झाले होते। त्यांच्या मागे 2 मुलं, वृद्ध पत्नी असा संपूर्ण परिवार आहे, परंतु कौटुंबिक कलहामुळे त्यांना वृद्धाश्रमात दाखल करण्यात आलं। हे आजोबा मूळचे मोहोळ तालुक्यातील शिरापूर गावचे रहिवासी होते। ते ह्यात असताना मिळेल ते काम करायचे। 15-20 वर्षापासून त्यांचा कुटुंबाशी फारसा संबंध नव्हता। कधी कधी ते घरी पैसे नेऊन द्यायचे। घरामध्ये त्यांच्याबद्दल चांगले मत नव्हते, यामुळेच कौटुंबिक कलह व्हायचा। त्यांच्या कुटुंबाकडे लक्ष नाही म्हणून पत्नी, 2 मुले त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल कटुता आणि निष्ठुरता निर्माण झाली, अशी माहिती संस्था चालक प्रसाद मोहिते यांनी दिली आहे। वृद्ध आजोबा यांना 2 मुलं आहेत। त्यांचा थोरला मुलगा व्यावसायिक चित्रकार तर धाकटा मुलगा व्यापारी आहे। मुलांनी त्यांना घराबाहेर काढल्याने शिरापूर गावात ते भटकत फिरत होते। वृद्धाश्रमात येण्यापूर्वी आजोबांना हृदयविकाराचा झटकाही येऊन गेला होता। मुलांनी त्यांना घराबाहेर काढल्यानंतर त्यांना गावातील काही लोकांनी वृद्धाश्रमात दाखल केले होते। 3 महिन्यापूर्वी त्यांना पुन्हा हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांना रुग्णालयात नेले असता तेथेच त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला। मात्र त्यांच्या मृत्यूनंतर पित्याच्या अंत्यदर्शनासाठी सुद्धा येण्यास त्यांच्या मुलांनी नकार दिला। वृद्धाश्रमात 10 फुटाच्या अंतरावर असलेल्या पित्याचे तोंड न बघत मुलगा निघून गेला। उलट त्यांना कोणीही नाही, बेवारस आहे अशी नोंद करा आणि अंत्यविधी उरका असे निष्ठुरपणे मुलाने लिहून दिले। या घटनेने सगळीकडेच हळहळ व्यक्त होत आहे। या निष्ठुर मुलांविरोधात सगळीकडून संताप व्यक्त होत आहे। अत्यंत दुर्दैवी ही घटना आहे। कोणीही असं करू नका। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका।